लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपयांचे वितरण या रक्षाबंधनचा हप्ता येणार का याची शक्यता आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। लक्षात घ्या, आपण आपल्या चॅनलवर याआधी देखील माहिती दिली होती की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर एकत्रित 3,000 रुपयांचे वितरण व्हायचे असेल तर वितरण हे 20 तारखेच्या पुढे जाणे आवश्यक असणार आहे, तरच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2 महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाऊ शकतो। आणि त्याच पद्धतीने जवळपास 24-25 तारीख आली आहे आणि अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण झालेच नाही। याचा अर्थ लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित येऊ शकतो का आणि या संदर्भात कोणत्या पद्धतीने हे वितरण केले जाऊ शकते, कारण तुम्ही तर म्हणाल की योजनेचा GR जो आला होता तो GR आलेला 1,500 रुपयांचा आणि तो GR देखील 12 ऑगस्टला आलेला GR देखील आता वेबसाईटवर दिसत नाही। मग हे पैशांचे वितरण नक्की काय झालं आहे आणि GR न येता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात की काय, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत। तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याआधी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणींना आपण पोहोचवणार आहोत। तर लक्षात घ्या, 3,000 रुपये एकत्रित येतील, पण एकत्रित येतील तरी कधी येतील हा एक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, कारण नुसते हप्ता आणि तारीख हे सांगून उपयोग नाही, वितरण होणार कधी प्रत्यक्षात हे खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। तर चला आपण यामधील काही संभावना आहेत त्या संभावना जाणून घेऊया। तर 2 हप्ते एकत्रित देण्यासाठी सरकारने हे वितरण लांबवले आहे का, कारण लक्षात घ्या 12 तारखेला GR आला होता आणि GR आल्यानंतर लेखशीर्षेनुसार काय आहे की 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण करायचे। किती तारीख? 15 तारीख। मग 12ला GR आला होता, 15 तारखेला वितरण जरी शक्य नसले कारण 15-16ला सुट्टी होती तरी 17 तारखेला वितरण होऊ शकलं असतं। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण सरकारला नको होती कारण निधी मिळाला होता। मग हे वितरण लांबवलं का गेलं, तर यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये द्यायचे होते, म्हणूनच हे वितरण लांबवले असल्याची आता चर्चा सुरू आहे। आता लक्षात घ्या, आपण मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये आपण पाहिलं होतं की GR न येता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आले होते। आपण पाहिले काय झालं की लाडक्या बहिणींना 1,500 रुपये एक दिवशी जमा झाले आणि दुसऱ्या दिवशी परत त्याच लाडक्या बहिणींना 1,500 रुपये असे 3,000 रुपयांचे वितरण झालेलं आपण पाहिलं होतं। तेव्हा देखील GR आला होता का, तर तेव्हा देखील GR आला नव्हता आणि GR न येताच वितरण झालं होतं। GR आला कधी? वितरण झाल्यानंतर GR आला होता। आता 12 ऑगस्ट रोजी GR आलेला डिलीट झाला म्हणजे काय, निधी परत गेला का, तर निधी परत जात नाही। तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा योजनेसंदर्भात हप्ता वितरणाचा GR आलेला आहे तो GR परत वेबसाईटवरून काढून टाकण्यात आलेला असतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे घाबरून जाण्याची किंवा टेन्शन घेण्याचं कारण नाही। मग 12 तारखेला जर GR आला होता तर वितरण 15-16 तारखेला झालं असतं, परंतु हे वितरण केलं गेलं नाही कारण रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये देणार असल्याची चर्चा आहे। कारण सध्या लक्षात घ्या, विषय काय आहे की राज्यातील एकतर 92 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र केले आणि सरकारवर काय झाले की महिला आता हो नाराज व्हायला लागल्यात, आम्हाला वेळेवर वितरण मिळत नाही, योजनेतून आम्हाला अपात्र केलं जातं आणि अशा पद्धतीत सरकारने आता काय केलं सर की एकत्रित 3,000 रुपये टाकले की महिला मोठ्या प्रमाणावर खुश होतात आणि म्हणूनच कदाचित हे वितरणाची तारीख लांबवली आहे। आता काय आहे, 28 तारखेला रक्षाबंधन आहे, मग सरकार हे वितरण आता सुरू करू शकतं। 2-3 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये देऊन सरकार महिलांना रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्ही गिफ्ट दिलं किंवा रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना आम्ही ओवाळणी दिली, अशा पद्धतीने सरकार याची चर्चा करू शकतं। म्हणून हे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली देखील आहे। आता रक्षाबंधन निमित्त 2 हप्ते निर्माण होण्याची किंवा वितरण होण्याची शक्यता या निमित्ताने खूप जास्त मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। त्या संदर्भात आज किंवा उद्या सरकारच्या वतीने घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे किंवा लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आज जर 1,500 रुपयांचे वितरण झाले तर उद्या परत 1,500 रुपये अशा पद्धतीने 3,000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होतील असे आता बोललं जात आहे आणि याबद्दल तुम्हाला सर्व शक्यता सांगितल्या आहेत आणि सर्व शक्यतेनुसार किंवा सर्व ज्या बाबी चालल्या आहेत, सर्व ज्या हालचाली सुरू आहेत त्या हालचालीनुसार लाडक्या बहिणींना सरकार नक्कीच 3,000 रुपये देण्याची मोठी शक्यता आता निर्माण झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं, राज्यातील 1,65,00,000 महिला ज्या या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांना आता रक्षाबंधन निमित्त 2 हप्त्यांचे वितरण एकत्रित करावे का? नक्की कमेंट करून सांगा। या योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।